वेलकम आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये पार्ट 2 मध्ये। तर रात्री आम्ही 12 वाजता झोपलो, सकाळी 3 वाजता उठलो आणि 3 वाजता उठल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांची तयारी चालू होती। तर स्टार्टिंग पासून तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की मला सांगा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। पहाटेचे 3:30 वाजले होते। आम्ही 3 वाजल्यापासून उठलेलो होतो आणि 3 वाजल्यापासून तयारी चालू होती, कारण बायका म्हटल्यावरती साडी वगैरे नेसणं, स्वतःचं आवरणं, ह्या सगळ्या खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड असतात, त्याला टाइम लागतो। तर 3 वाजता उठलेलो, आम्हाला 4:30 पर्यंत आवरायचं होतं आणि पुढे पाहाच मी कशी तयार झाली। लाईट गेली होती अक्षरशः, मी सांगते तुम्हाला, म्हणजे ज्यावेळेस माझं आवरलं त्यावेळेस लाईट गेलेली, मेकअप ही व्यवस्थित झालेला नव्हता, पण सवय आहे मला तयार होण्याची, सो कसं बसं मी आवरलं आणि माझे सिस्टरचं आवरत होतो। फायनली आम्ही आवरून आता परत खाली आलोय, रूम वगैरे तिथून आम्ही चेकआउट केलं आणि आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत। साधारण आम्ही काहीतरी 4-4:30 वाजता निघालेलो होतो। 10-15 मिनिटं आम्हाला तिथे पोहोचायला लागले आणि फर्स्ट टाइम आम्ही गेलेलो होतो, कधी माहिती नाही कुठे जायचं, कसं जायचं, लोक ज्या दिशेने जात होते त्या दिशेने आम्ही जात होतो आणि जसं मला व्हिडिओ घ्यायला जमले तसं मी व्हिडिओ घेतलाय, कारण एवढी गर्दी होती आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे भयंकर गर्दी होती। ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो, म्हणजे सकाळी बघा पहाटेचे 5 वाजलेले आणि 5 वाजता एवढी गर्दी आहे, म्हणजे कुणी अक्कलकोटला गेलेलं नाही आधी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गेलेलं 10 मिनिटं झाले समजेल म्हणजे काय बोलते, म्हणजे आता जाऊन आले दर्शनासाठी आणि लोक त्यांना समजेल की मी काय बोलतेय, कारण एवढी गर्दी होती, म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं की एवढी मोठी गर्दी असेल। मला असं वाटलं होतं की मी 10-15 दर्शन घेण्यासाठी होते आणि तरी फर्स्ट टाइम अक्कलकोटमध्ये आली, जी लाईन लागलेली होती पूर्ण अक्कलकोट गावामध्ये आणि फायनली हळूहळू चालत त्यामध्ये साडी नेसली, परत पुन्हा सगळ्याच पाऊस वगैरे चालू खाली। हे बघा इथे साईडला एवढी सगळी लाईन, टाइम पण असं खूप नाही झालेलं चाललेली, मागे माझे सिस्टर, माझी मम्मी, माझे बाकी फॅमिली तरी सुद्धा, आणि तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे आणि लास्ट पर्यंत बघा आत्ताशी मी पोहोचले, जी लाईन जिथं संपते मग मी तिथे नंबर लावला लाईनला आणि तिथे दादा हे चहा विकत होते, त्यानंतर जे आपण टिळा लावतो तर ते लावलेलं मी। त्यानंतर बघा मग मम्मी वगैरे आलेली। इथे जुने घरं पण खूप असं नाही का अट्रॅक्ट करत होते की गाव, आपण कसं ज्यावेळेस आम्ही शहरात राहतो, शहरात राहिल्यावरती आपल्याला फक्त बिल्डिंग्स वगैरे दिसतात, छान छान घरं दिसतात, पण ह्या गावात गेल्याच्या नंतर खूप जुन्या गोष्टी पण आठवतात, म्हणजे आपल्याला कळतं की जुने घरं कशी होती। आणि सकाळी 6-6:30 वाजलेले होते, त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। हा छोटासा मुलगा आला, त्यांनी खूप सुंदर असं त्याचे हे आहे टिळा आहे तो लावला। ॲक्च्युली सॉरी मला माहीत नाही आहे त्याला काय म्हणतात, पण तुम्ही नक्की सांगू शकता आणि माझं जर याच्यामध्ये काही चुकत असेल तर प्लीज मला माफ करा, कारण मी आत्ता नवीन शिकत आहे कसं बोलायचं, कसं एडिट करायचं किंवा कशा गोष्टी प्रेझेंट करायच्या। आणि आता बघू शकता आम्ही अजूनही लाईनमध्येच थांबलेलो आहोत, पाऊस पडत होता पण तरी सुद्धा खूप मोठी लाईन होती आणि लोक येतच होते आणि आम्ही हळूहळू पुढे जात होतो। थोड्या वेळासाठी मी विश्रांतीसाठी बसले होते साईडला, कारण माझी आजी पण होती सोबत। आजीला सांगितलं होतं साईडला बस, कारण लाईनमध्ये एवढ्या वेळ थांबलं तर पाय खूप दुखतात आणि तिला पाय म्हणजे गुडघे दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून तिला साईडला बसवलं होतं। मी थोड्या वेळ 10-15 मिनिटं साईडला बसले, त्यानंतर मम्मी वगैरे माझे बाकी फॅमिली मेंबर लाईनमध्येच थांबलेले होते आणि पायांची एवढी वाट लागली होती म्हणजे सांगू शकत नाही। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही लाईनमध्ये थांबले होते, फक्त आमचंच नाही, खूप लोक होते, खूप गर्दी होती तिथे आणि हळूहळू म्हणजे आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून ते मला वाटतं सकाळी 7:30-8 वाजता आमचा तिथे नंबर लागला, तिथे आम्ही दर्शनासाठी पुढे गेलो। कुठपर्यंत लांब लाईन ना, कधीपासून थांबलो आपण? 5. आता किती वाजले? 7 वाजून गेले, 7:15 आणि आत्ताशी अजून पण टाईम आहे दर्शन होण्यासाठी, अजून अर्धा तास तरी लागेल, नाही मला अर्धा तास होईल। जेव्हा मी इथे आले त्यावेळेस आम्हाला थोडं बरं वाटलं, कारण फायनली आता दर्शन होणार असं वाटत होतं आणि हळूहळू पुढे गेलो आम्ही। खूप जास्त व्हिडिओ काढता नाही आला, कारण तिथे व्हिडिओ घेण्यासाठी जरा रिस्ट्रिक्शन्स होते
आतमध्येही बघू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही तिथे ज्यावेळेस जाताना खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. म्हणजे एवढ्या वेळ आम्ही 2 तास लाईनमध्ये थांबलो, असं वाटलं नाही की खूप थकलोय किंवा काय. असं होतं की कधी स्वामींना बघतोय, कधी स्वामींचं दर्शन होतंय. आणि पहिल्यांदाच अक्कलकोटमध्ये म्हणजे आमची जी खूप दिवसांची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे फायनली आम्ही. आणि सगळेजण दर्शन घेऊन इथं आलेलो होतो आम्ही. हातामध्ये जो आपला धागा असतो, जो आपण नाडा म्हणतो, तर तो सगळ्यांच्या हातामध्ये माझी मम्मी बांधत होती. आणि नंतर आम्ही इथे पुढे आलो. इथे स्वामींची खूप मोठी एक मूर्ती आहे, एक नाही 2 मूर्ती आहे. आणि आजूबाजूलाही खूप काही गोष्टी आहेत. मी पहिल्यांदाच जाते, तो मला एवढं माहिती नाही आहे, पण मला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत तेवढ्या मी तुम्हाला सांगते. आणि मी पुन्हा तेच सांगेल की माझ्याकडून काही चूक होत असेल तर मला खरंच क्षमा असावी. आणि इथे आम्ही पुन्हा चालत आलो. इथे माहिती नव्हतं की कसं जायचं काय जायचं, फक्त आम्ही लोकांना विचारत गेलो. पायामध्ये चप्पल नव्हती, काय नव्हती, कारण आम्ही कारमध्ये सगळ्या चप्पल वगैरे सगळ्या तिकडेच ठेवलेल्या होत्या. आणि म्हणजे स्वामीचं जे मंदिर आहे तिथून आम्ही इकडे आलो. समाधी जिथं आहे ना स्वामींची, तिथे चालत आलो. आणि पायांची एवढी वाट लागली होती, सिरियसली सांगू. कारण खाली जे दगड वगैरे होते, जे हे रस्त्यावरून चाललो होतो आम्ही, चप्पल नव्हती. सो खूप त्रास झाला. पण फायनली आता नंतर आम्ही रिक्षामध्ये बसलो. रिक्षामध्ये बसल्याच्या नंतर जरा बरं वाटलं, कुठेतरी थांबलो. आणि मग बघा इथे आम्ही थोडंसं कॉफी वगैरे घेण्यासाठी थांबलो. पायांची अवस्था तुम्ही विचारू शकत नाही किंवा विचार पण करू शकत नाही. म्हणजे मी असं ऐकलंय की एवढी गर्दी नसती, फक्त गुरुपौर्णिमा होती त्यामुळे एवढी गर्दी होती. पण जशी स्वामींची इच्छा, स्वामींनी आम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी बोलवलं म्हणून आमचाही तो दिवस ठरला की त्याच दिवशी जायचं म्हणून. पाय तुम्ही बघू शकता किती वाट लागलेली आहे, किती खराब झालेले आहेत पाय. कॉफी वगैरे पिलो आणि फायनली एवढं बरं वाटतं. आम्ही तिथून निघालो आता. म्हणजे एक वेगळाच आनंद होता. दर्शनही झालं छान. आणि सकाळी मला वाटतं काहीतरी 9, 9:30, 10चं टायमिंग असेल. 10 वाजता आम्ही निघालो. आणि त्यानंतर इथे आम्ही पोहोचलो नाश्ता करण्यासाठी. नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर आम्ही ओम खुशी हे खेळत होते, झोका वगैरे खेळत होते, जो सगळ्यांनाच आवडतो, छोट्या लहान मुलांना आवडतो, मलाही आवडतो झोका खेळायला. आणि आम्ही पुन्हा घरी जाण्याच्या दिशेसाठी निघालो. म्हणजे 2 दिवसाची जी ट्रिप होती त्यामध्ये आमचा जो थकवा होता, ज्यावेळेस आम्ही आता घरी निघालो त्यावेळेस खूप बरं वाटतंय. आम्ही 2 तास झोप घेतली, कारण 2 दिवसामध्ये आमची झोप झालेली नव्हती. शनिवारी सकाळी उठलेलो आणि संध्याकाळी पण झोप नाही झालेली, दिवसभरचा प्रवास. आणि आम्ही आता इथे थांबलेलो होतो. प्राणम व्हेज म्हणून खूप छान हॉटेल आहे, इथे पाहू शकता तुम्ही. म्हणजे फॅमिलीसाठी तर उत्तम आहे आणि टेस्टसाठी पण खूप छान आहे. बसण्याची जी व्यवस्था होती ती पण खूप सुंदर होती. आणि तुम्ही बघू शकता इथे आम्ही इथे वरती, आम्हाला वाटलं तिथे बसूया, पण त्यांनी सांगितलं की आतमध्ये पण अरेंजमेंट आहे म्हणून. तर आम्ही 6-7 नाही पण 8-9 जण होतो. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर पण बघा इथे पण एरिया खूप छान आहे. म्हणजे अरेंजमेंट्स खूपच छान आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली इकडे ह्या साईडला रिझर्व होतं. आणि मग फायनली आम्ही इथे, त्यांनी आम्हाला सगळं अरेंजमेंट करून दिला. आम्ही 8-9 जण बसून असे जेवण आम्ही सगळेजण बसलो. त्यानंतर आम्ही स्टार्टिंगला मसाला पापड, चीज मसाला पापड आणि एक साधा मसाला पापड, आणि त्यानंतर सगळ्यांसाठी रोटी आणि पनीर मसाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या. ॲक्च्युली मला आता आठवत नाही की काय ऑर्डर केलं होतं, पण एवढं 3 हे होत्या. आणि सगळ्यांनी बसून, म्हणजे ज्यावेळेस आपण फॅमिलीसोबत एक वेगळं नाही का लंच करतो, बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये जेवतो, खूप छान वाटतं, आनंद वाटतो. आणि सगळं झाल्याच्या नंतर आता आम्ही चाललो होतो घरी नाही म्हणजे खाली. आणि इथून आता आम्ही जाणार आहोत घरी, पोहोचलेलो आहोत आम्ही घरी. आणि माझा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की सांगा, काही सजेशन असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग.